क्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73873780. महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ओबीसींच्या अस्तित्वाची निर्णायक लढाई. 7 फेब्रुवारी रोजी मतदान होत असलेल्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या केवळ निवडणुका नसून ओबीसी समाजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. अनेक ठिकाणी खोट्या कुणबी मराठा दाखल्यांचा आधारे ओबीसी आरक्षणाच्या जागांवर अर्ज भरले गेलेत. हे ओबीसींच्या हक्कांवर उघड आक्रमक आहे. कुणबी मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत. या संदर्भात हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात याचिका प्रलंबित आहेत. तरीही राज्यकर्ती जमात असल्याचा गैरफायदा घेत त्वरित दाखले मिळवून निवडणुका लढवल्या जात आहेत. अलीकडे झालेल्या महानगरपालिका, नगरपंचायत निवडणुकात ओपनमधून निवडून आलेल्यांनीही अध्यक्षपद ओबीसी आरक्षणात आरक्षित होताच खोटे कुणबी दाखले वापरून पदे बळकावण्याचा पराक्रम सुरू केलाय. याचा अर्थ स्पष्ट आहे. मंडल आयोगाने दिलेल्या 27% आरक्षणावरचा घाला सुरू आहे. शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षण सगळ्याच पातळ्यांवर ओबीसी आरक्षण संपवण्याचा कट रचला जात आहे. आज जे ओबीसींवर येत आहे ते उद्या आदिवासी व एससी समाजावर येणार आहे. स्पष्ट भूमिका व मतदानाचा निर्धार. ओरिजिनल आरक्षण धारकांनी फक्त ओरिजिनल आरक्षण धारकांनाच मतदान करावे. जिथे ओरिजिनल आरक्षण धारक उमेदवार नसेल तिथे अल्पसंख्याक, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, जैन उमेदवारांना प्राधान्य द्यावे. जिथे मराठा उमेदवारांशिवाय पर्याय नसेल तिथे नोटा वापरून ओबीसींचा ठाम विरोध दाखवा. खोटे कुणबी दाखलेधारक व मराठा नेतृत्वाखाली उभे केलेले प्रतिनिधी कोणालाही मतदान नाही. एससी, एसटी, ओबीसी उमेदवार समाजाच्या उपयोगी आहेत याची खात्री करूनच मतदान करावे. वंचित बहुजन आघाडी, ओबीसी बहुजन आघाडी यांसारख्या ओबीसी पक्षांच्या उमेदवारांना खास मतदान करावे. ही लढाई शेवटच्या टप्प्यात आहे. आता गप्प बसलो तर आरक्षण इतिहास जमा होईल. 7 फेब्रुवारीला मतदानातून आपलं अस्तित्व ठसठशीत दाखवा. सत्यशोधक शंकरराव लिंगे.